महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळू शकते असा दावा केलाय। एवढंच नाही तर त्यांच्या जागी मुख्यमंत्री पदासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव पुढे केलंय। विशेष म्हणजे फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळे यांच्या नावाची शिफारस स्वतः फडणवीसच करतील असंही राऊत यांनी म्हटलंय। या विधानानंतर भाजपमधील अनेक दिग्गज नेत्यांची नावं मुख्यमंत्री पदाच्या संभाव्य शर्यतीत चर्चेत आली आहेत। नेमकी ही नावं कोणती आणि कोण किती वरचं ठरणार याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। सुरुवातीला संजय राऊत नेमकं काय म्हणालेत ते पाहूया। सगळ्यात पहिलं तर पत्रकार परिषदेत राऊत नेमकं काय म्हणालेत ते पाहूया। तर संसदेचं पावसाळी अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे। त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यात महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या नावांचीही चर्चा सुरू असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय। राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री म्हणून संधी मिळू शकते अशी चर्चा सुरू असल्याचा दावा राऊत यांनी केलाय। जर फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्राची सूत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हाती दिली जाऊ शकतात। एवढंच नाही तर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस स्वतः देवेंद्र फडणवीसच करतील हे आपलं राजकीय आकलन असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसंच एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नसल्याचा दावाही राऊत यांनी केलाय। आता राऊत यांच्या विधानानंतर सीएम पदाच्या शर्यतीत कोणाची नावं आहेत ते पाहूया। तर या शर्यतीत सर्वात पहिलं नाव आहे ते फडणवीसांचे विश्वासू, संघटनेवर मजबूत पकड असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचा। सध्या मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात। विदर्भातील प्रभावी नेतृत्व, पक्ष संघटनेवरील मजबूत पकड आणि केंद्रीय नेतृत्वाशी असलेले चांगले संबंध ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे। विधानसभा निवडणुकीत पक्ष संघटना उभारण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। सरकार आणि संघटना यांच्यात समन्वय साधण्याची क्षमता त्यांच्यात असल्यानं त्यांना नैसर्गिक उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे। जर फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्राची सूत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातीत दिली जाऊ शकतात। एवढंच नाही तर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस स्वतः देवेंद्र फडणवीसच करतील अशी ही चर्चा आहे। राष्ट्रीय पातळीवरील वजनदार विनोद तावडेही चर्चेत। बावनकुळे यांच्याशिवाय राज्याची धुरा ज्यांच्या खांद्यावर दिली जाऊ शकते ते नाव म्हणजे राष्ट्रीय नेतृत्वातील वजनदार चेहरा असलेले विनोद तावडे यांचं। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे सध्या राष्ट्रीय राजकारणात सक्रिय आहेत। संघ परिवाराशी असलेले निकटचे संबंध, संघटन कौशल्य आणि राज्य तसेच केंद्रातील अनुभव यामुळे त्यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे। पडद्यामागे संघटन उभारण्यात त्यांची विशेष ओळख आहे, त्यामुळं पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते। पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ओबीसी नेते चर्चेत। तावडे आणि बावनकुळे यांच्यानंतर जे नाव आहे त्या नावाकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे, कारण जर या व्यक्तीकडे राज्याची धुरा दिली गेली तर त्याची नोंद इतिहासात नोंदवली जाईल। हे नाव कोणा पुरुष नेत्याचं नसून ओबीसी नेतृत्वाचा प्रभावी चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांचा आहे। पंकजा मुंडे राज्याच्या मुख्यमंत्री झाल्यास राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळेल। दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या राजकीय वारशामुळे पंकजा मुंडे यांना राज्यभर मोठी ओळख आहे। मराठवाड्यातील प्रभाव, ओबीसी समाजातील जनधार आणि महिला नेतृत्वाचा सक्षम पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याची वेळ आल्यास भाजप त्यांचा गंभीरपणे विचार करू शकतो असं राजकीय जाणकार सांगतात। पंकजा यांच्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती प्रशासनाचा मोठा अनुभव असलेल्या एका वजनदार नेत्याच्या नावाची, आणि ते नाव म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचं। राज्यातील सर्वाधिक अनुभवी नेत्यांपैकी एक असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे प्रशासनाचा मोठा अनुभव आहे। महसूल सारखं महत्त्वाचं खातं सांभाळताना त्यांनी प्रशासनावर चांगली पकड निर्माण केली आहे। उत्तर महाराष्ट्रातील प्रभाव, शांत स्वभाव आणि सर्व पक्षांशी संवाद ठेवण्याची क्षमता यामुळे ते मुख्यमंत्री पदासाठी आश्वासक चेहरा ठरू शकतात। महाराष्ट्राचे संकटमोचक गिरीश महाजन देखील स्पर्धेत। आता या दिग्गज नेत्यांच्या रांगेत उत्तर महाराष्ट्रातील नेते आणि महायुती सरकारमध्ये संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या देखील नावाची चर्चा आहे। निवडणूक रणनीती तरबेज आणि उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे प्रभावी नेते म्हणून गिरीश महाजन यांची ओळख आहे। निवडणूक व्यवस्थापन, संघटन आणि राजकीय रणनीती आखण्यात विशेष प्रावीण्य आहेत। अनेक निवडणुकांमध्ये
त्यांनी पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका करत त्यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे असं म्हटलंय. तरीही भाजपमधील त्यांचं राजकीय वजन लक्षात घेता त्यांचं नाव चर्चेत आहे. तावडे, बावनकुळे, महाजन, विखे पाटील आणि पंकजा यांच्याशिवाय संघटन आणि प्रशासनाचा दुहेरी अनुभव असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पक्ष विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या मंत्री म्हणून ते सक्रिय आहेत. संघाशी असलेले निकटचे संबंध, पश्चिम महाराष्ट्रातील प्रभाव आणि प्रशासनाचा दीर्घ अनुभव यामुळं ते मुख्यमंत्री पदासाठी संभाव्य दावेदार मानले जात आहेत. संकटाच्या काळात संघटना सांभाळण्याची त्यांची क्षमता हेही त्यांचं मोठं बलस्थान मानलं जात आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री फडणवीस केंद्रात गेल्यास मुख्यमंत्री कोण होईल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा.